बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात, कारण की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेतला असंही समजतंय आणि मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सुद्धा सुरू आहे। बांगलादेशामध्ये हंगामी सरकार स्थापन करणार अशी माहिती लष्कर प्रमुखांनी नुकतीच दिलेली आहे। हसीना देश सोडून गेल्याची लष्कर प्रमुखांची माहिती आहे आणि शेख हसीना भारतात आश्रयाला येणार अशी ही माहिती आता समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। शेख हसीना यांनी देश सोडलेला आहे आणि बांगलादेशाच्या रस्त्यांवर उद्रेक होताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर सध्या ही 5 विंडो आपण बघतो, 5 वेगवेगळी दृश्य आहेत। शेख हसीना यांनी देश सोडला, त्यानंतर बांगलादेशचा नागरिकांचा रस्त्यावर उद्रेक आहे। आतापर्यंत जे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत त्यानुसार जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत। पंतप्रधान निवासस्थानी लोक घुसले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं। शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर या सगळ्या आंदोलकांनी जोरदार जल्लोष केलाय। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणावरून आत्तापर्यंत जोरदार हिंसाचार झालेला आहे। जवळपास 300 पेक्षा अधिक नागरिकांनी याच्यामध्ये आपले प्राण गमावलेले आहेत आणि बांगलादेशचे जे संस्थापक आहेत मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर देखील आंदोलकांनी हल्ला केला। मुजीबुर रहमान हे शेख हसीना यांचे वडील, बांगलादेशच्या निर्मितीमध्ये ज्यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका राहिली। वंगबंधू सेनेचे प्रमुख ही सुद्धा त्यांची ओळख आहे। ते पहिले बांगलादेशचे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या पुतळ्यावर आता आंदोलक अशा प्रकारे हल्लाबोल करताना दिसतायत। त्यामुळे बांगलादेशमधलं हे राजकीय नाट्य सध्या शिगेला पोहोचलंय असं आपल्याला म्हणता येईल। तर नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बांगलादेशामध्ये 1971 मध्ये स्वातंत्र्यानंतर 80% कोटा प्रणाली लागू झाली। स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी 30% आरक्षण होतं, मागासलेल्या जिल्ह्यांसाठी 40% आणि महिलांसाठी 10% आरक्षण होतं। 2018 मध्ये 4 महिन्यांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हसीना सरकारकडून कोटा प्रणाली रद्द करण्यात आली। गेल्या महिन्यात 5 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सरकारला आरक्षण पुनर्स्थापित करण्याचे आदेश सुद्धा दिले होते आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण उसळलं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी परिस्थिती उद्भवल्याचं दिसतंय। ही जी दृश्य आपण पाहतोय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय आणि ही स्क्रीनवरची जी दृश्य पाहतोय कशा प्रकारे हे वातावरण अगदीच हिंसक या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे काही वेळापूर्वी बिहार राज्यावरून हे विमान पास होताना दिसलं आणि आता ते दिल्लीच्या दिशेने येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। अगोदर सगळ्यात पहिली शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती की त्या पश्चिम बंगालमध्ये येतील। लष्कराच्या हेलिकॉप्टरनी शेख हसीना बांगलादेशमधून निघाल्या आणि त्यानंतर त्यांचं विमान भारताच्या दिशेने म्हणजेच पश्चिम बंगालच्या दिशेने रवाना झालं। त्यामुळे त्या सुरुवातीला पश्चिम बंगालमध्ये कदाचित कोलकात्यामध्ये लँड होतील अशी शक्यता होती। त्यानंतर आता बिहार क्रॉस करून हे विमान दिल्लीच्या दिशेने कूच करताना दिसतंय। त्यामुळे शेख हसीना या थेट दिल्लीमध्ये उतरतील आणि दिल्लीमध्ये पुढच्या वाटाघाटी साठी दाखल होतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। दरम्यान आंदोलकांनी सध्या त्या ठिकाणी जल्लोष करायला सुरुवात केलेला आहे। बांगलादेशमध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना जी गेल्या काही तासांमध्ये घडली ती म्हणजे बांगलादेशच्या लष्कराने या आंदोलनातून आपला हात मागे काढून घेतलेला होता। विद्यार्थ्यांवर कुठलाही हल्ला करू नये असं म्हटलेलं होतं। काही वेळापूर्वी बिहार राज्यावर विमान दिसलं, बिहारमधून हे विमान पास होताना दिसलं शेख हसीना। त्यामुळे आता दिल्लीमध्ये येण्याची शक्यता आहे। शेख हसीना या हेलिकॉप्टरनी बांगलादेशी लष्कराच्या हेलिकॉप्टरनी काही वेळापूर्वी रवाना झालेले आहेत आणि बांगलादेश आणि दिल्ली यातलं जर आपण अंतर बघितलं तर साधारण 2.5 ते 3 तासांमध्ये त्या दिल्लीत पोहोचणं अपेक्षित आहे। सध्या बिहारच्या परिसरामध्ये त्यांचं विमान बिहार क्रॉस करताना दिसलेलं आहे। त्यामुळे बिहारमध्ये उतरण्याची शक्यता तर काही फारशी दिसत नाही, मात्र त्या दिल्लीमध्ये जातील असंच सध्या दिसतं। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, बिहारच्या परिसरामध्ये हेलिकॉप्टर दिसलं आणि आता दिल्लीच्या दिशेने हे विमान जाताना दिसतंय हेलिकॉप्टर, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे? नक्कीच आपण बघितलं अमोल सर, तर आता जे एक बांगलादेशमधलं जे विमान जे भारताच्या दिशेने येते ते सध्या आता आपण बघू शकतो बिहार याच्या राज्याच्या वरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जे शेख हसीना विमान
त्यांचं विमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते असं कळतंय. त्याचबरोबर ते आधी आगरतला जाणार होत्या, पण असं ते थेट दिल्लीला येणार आहेत अशी आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते. हे जे विमान आहे बांगलादेशचे कार्गो विमान असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. AJAX 1431 ह्या विमानाचा कोड नंबर असल्यामुळे ते आता आपण बघू शकतो की ट्रॅक करतोय. ते सध्या बिहारच्या वरती आहे, ते आता UP मध्येही ते एंटर करेल. त्यानंतर अशी शक्यता आहे की ते दिल्लीला येणारे शेख हसीना आपण बघितलं की तिकडे जे नागरिक आहेत रस्त्यावर उतरले असल्यामुळे शेख हसीना यांनी राजीनामा दिला. आताच थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की तिकडचे जे चीफ आहेत, आर्मी चीफ आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्ही हंगामी जे सरकार आहे ते स्थापन करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रपतींनाही आम्ही भेट देणार आहोत आणि तिकडच्या नागरिकांना चीफ यांनी सांगितलंय की तुम्ही दंगल करू नका, तुम्ही शांतत राहा. अमोल. निश्चित. आर्मी चीफ बांगलादेशचे वाकरुज झमान असं त्यांचं नाव आहे. त्यांनी काही वेळापूर्वीच जनतेला संबोधित केलं. जसं आत्ता श्रद्धा आपल्याला माहिती देत होता आहात त्यानुसार जनतेला संबोधित केलं आणि आम्ही आता हंगामी सरकार त्या ठिकाणी स्थापन करतो आहोत अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे तात्पुरती ही परिस्थिती आता पुढे कशा पद्धतीने जाते हे बघणं महत्त्वाचं आहे. जी आंदोलकांची प्रमुख मागणी होती, ज्याच्यासाठी हे आंदोलक आक्रमक झाले होते, ती मागणी होती शेख हसीना यांनी राजीनामा देणं. ते तरी आता झालेलं आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या देश सोडून बाहेर पडल्या. नक्कीच. पद्मेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.